आणि आता आपण वळणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांकडे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष। राज ठाकरे युती संदर्भात आज बोलणार का याकडेही सर्वांच्या नजरा। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल, मला अपेक्षा। मनसेच्या महायुतीमधल्या समावेशाबाबत फडणवीसांचं सूचक विधान। राज ठाकरेंसोबत आले तर महायुतीची ताकद वाढणार, मनसे महायुतीसोबत येण्यावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मनसे महायुतीमध्ये आली तर आम्हाला आनंद होईल, शिवसेनेचे कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे आज कोणतं धोरण घोषित करणार याची आम्हालाही उत्सुकता, मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। युती संदर्भात भेटीगाठी झाल्या, मात्र चर्चा अजून सुरूच। राज ठाकरे जी भूमिका घेतील ती देशाच्या हिताची असेल, भाजपसोबतच्या युतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। मनसे भाजप युतीबाबत सगळं ठरलेलं आहे, कोण काय आणि कधी बोलणार हे सर्व ठरलंय, त्यामुळे राज ठाकरे वडापाव मिसळपाव खायला भेटले असतील, जितेंद्र आव्हाडांचा टोला। मुंबईमधील शिवालयामध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद। सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेला सुरुवात होणार। उद्धव ठाकरे, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित राहणार। जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। सांगलीच्या जागेची आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा होण्याची शक्यता। सांगलीमध्ये ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील उमेदवार, पण सांगलीवर काँग्रेसचा दावा। उद्या निर्णयाची गुढी, काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटलांचं वक्तव्य। शरद पवार गटाकडून रावेरच्या जागेसाठी श्रीराम पाटील जवळपास निश्चित। रावेरच्या जागेसंदर्भात आज अधिकृत घोषणा होणार। जागावाटपासंदर्भात आज पत्रकार परिषदेआधी महवियाची महत्वाची बैठक। या बैठकीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार, जयंत पाटील यांची माहिती। मोहिते पाटलांसोबत जागावाटपाची कोणतीही चर्चा झाली नाही, कोल्हेंनी मोहिते पाटलांची सदिच्छा भेट घेतली होती। धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबाबत जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मोहिते पाटलांचं ज्या बारामतीकरांनी वाटोळं केलं तिथे जाऊ नये, शहाजी पाटील यांचं धैर्यशील मोहिते पाटील यांना आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 10 वाजता ठाण्यामधल्या आनंद आश्रमामध्ये गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करणार। कोपिनेश्वर मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री सहभागी होणार। अंबरनाथ ऑर्डिनन्स इस्टेटमध्ये श्रीकांत शिंदेंनी दिली भेट। श्रीकांत शिंदेंनी कालीमाता मंदिरामध्ये केली पूजा। बंगाली संघाच्या वतीनं श्रीकांत शिंदे यांचं स्वागत। महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचं उल्हासनगरमध्ये जोरदार स्वागत। वैशाली दरेकर पहिल्यांदा साई वसंतशाह दरबारामध्ये दाखल। साताऱ्यातून शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। शशिकांत शिंदे 15 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती। रावेर मतदारसंघातील शरद पवार गटाचा उमेदवार उद्या ठरणार। रावेरच्या जागेसाठी एकूण 3 जणांच्या नावाची चर्चा। शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांची माहिती। देशातील नेते शरद पवारांना संपवण्यासाठी एकवटले। शरद पवारांना संपवायचं हाच भाजपचा एक कलमी कार्यक्रम। सुप्रिया सुळेंचा भाजपसह सत्ताधारी नेत्यांवर आरोप। माझ्या विरोधात भाजपला एकही उमेदवार मिळाला नाही, आमचं घर फोडलं, पक्ष फोडला आणि उमेदवार उभा केला। सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका। मी कधीही मोदींवर वैयक्तिक टीका केली नाही, मी केवळ धोरणात्मक टीका करते। देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका, मी ऐकून घेणार नाही, महायुतीचा धर्म पाळा। निवडणुका होईपर्यंत मैत्री, नातं, गोतं, भावकी, रावकी बाजूला ठेवा। अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारे यांची भेट। विजय शिवतारे यांच्या सासवडमधल्या घरी घेतली भेट। बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार। 11 एप्रिलच्या सभेमध्ये विजय शिवतारे दिसतील। विजय शिवतारेंच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी 11 एप्रिलला सासवडमध्ये जाहीर सभा। सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये पार्थ पवार पुन्हा सक्रिय। पार्थ पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांना भेटी। 5 खासदारांच्या बळावर ठाकरे मोदींना तडीपार करायला निघाले। मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला। सत्ता मिळाल्यावर फक्त जनतेला लुटा, हाच इंडिया आघाडीचा मंत्र। विरोधकांनी फक्त परिवाराचा विकास केला। पंतप्रधान मोदींची इंडिया आघाडीवर टीका। काँग्रेससोबत नकली शिवसेना। चंद्रपूरमधल्या सभेमध्ये पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका। कडू कारले साखरेमध्ये घोळले, तुपात तळले तरीही ते कडूच। काँग्रेसला कारल्याची उपमा देत मोदींची काँग्रेसवर टीका। एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहेत, याचा अभिमान। पंतप्रधान मोदींकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक। स्थिर
सरकार किती गरजेचं आहे महाराष्ट्राच्या जनतेशिवाय इतर कुणी समजू शकणार नाही. विदर्भासाठी केलेल्या समृद्धी मार्गाचं काम थांबवलं. मराठवाड्यातील वॉटर ग्रीड योजना थांबवली. मुंबईमध्ये मेट्रो थांबवली. विकासाला विरोध केल्याची मोदींची टीका. भाषणाच्या सुरुवातीलाच महाकाली मातेच्या शक्तीला नमन म्हणत पंतप्रधानांनी चंद्रपूरच्या सभेतून राहुल गांधींना लगावला टोला. तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं दिल्या मराठीमध्ये शुभेच्छा. काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशोब मागायला हवा. काँग्रेसनं जाहीरनामा नव्हे तर माफीनामा प्रसिद्ध करायला हवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका. हिंदू धर्मातील शक्तीला संपवण्याचं राहुल गांधींचं स्वप्न धुळीला मिळेल. सूर्य चंद्र असेपर्यंत शक्तीला कुणीही संपवू शकत नाही. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा. अब की बार 45 पार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चंद्रपूरमधल्या सभेमध्ये नारा. महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेमध्ये महायुतीचं शक्तीप्रदर्शन. जे सोबत येतील त्यांना भाजपची दारं उघडी आहेत. जशी भाजपची दारं खुली तशीच तुरुंगाची दारं खुली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंचा अप्रत्यक्षपणे सल्लावजा इशारा. दारूच्या दुकानातून कमावलेल्या पैशांमधून मी डिपॉझिट भरलं नाही. सुधीर मुनगंटीवारांचा प्रतिभा धानोरकरांवर हल्लाबोल. दारू विक्रीचा आमचा व्यवसाय काही आजचा नाही. मुनगंटीवारांच्या टीकेला प्रतिभा धानोरकरांचं प्रत्युत्तर. केंद्रीय मंत्री अमित शहांची 11 एप्रिलला नांदेडमध्ये सभा. नांदेडच्या नरसी भागामध्ये अमित शहांची सभा होणार. भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आज भिवंडीमध्ये प्रचार सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभेला संबोधित करणार.